द रेकॉर्ड, हे काही माणसांना चिंता फार असते की ऑफ द रेकॉर्ड तक्रार मागे घेतली म्हणाले. राजे हो, हे नीट समजून घ्या. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन CRPC 169 ने तरी तुम्हाला तपासा अंती ABC ची समरी करून त्याचे रिपोर्ट देऊन तपासा अंती तथ्य आढळून आले असे म्हणत तुम्हाला त्याचा अहवाल द्यावा लागतो, तर एखादी FIR रद्द होते. किंवा 482 मध्ये जाऊन ऑनरेबल हायकोर्टकडे तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग करावं लागतं, प्रोसेस करावी लागते आणि मग तिकडनं FIR रद्द होण्याच्या साठीचे कारवाई केली जाते. पण ज्या अर्थी फिर्यादीने फिर्याद मागे घेतली असं तोंडी सांगून एक अफवा पसरवली जाते, त्या अर्थी जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव केला जातोय. जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित प्रवर्गात येतात. उलट या सगळ्यांमध्ये एका अल्पसंख्य अनुसूचित माणसावर कमालीचे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. अजूनही जितेंद्र सोनकांबळे एका शब्दाने कुठे बोलले नाहीत, माध्यमांच्या समोर आले नाहीत. ते का येऊ शकले नाहीत, ते कुठल्या दडपणाखाली आहेत, मला त्यांच्या जीविताची जास्त काळजी आहे. त्यांना पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे, त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे. आणि बावनकुळे साहेब जर म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा, तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांना हे स्पष्ट केलं पाहिजे की बावनकुळे साहेब खरंच या दोनही केसमध्ये ऑनरेबल कोर्टाचं जजमेंट आहे आणि ऑनरेबल कोर्टाने सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती भलेही ती गाडी चालवत नसेल, परंतु तिच्यामुळे तो अपघात झालेला आहे. कारण त्याने एका पिलेल्या माणसाला, कारण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बारमध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता. तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते. पण मसाले दूध पिलेल्या माणसाने आपल्या 2.5 कोटीच्या गाडीची चावी एका प्रचंड दारू पिलेल्या माणसाच्या हातात दिली. ही चूक नव्हे का? एखाद्या कंपनीचा मालक, कंपनी जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर जरी तो ती मशिनरी चालवत नसेल तरी गुन्हा कंपनीच्या मालकावर दाखल होतो. या न्यायानुसार संकेत बावनकुळेवर सलमान खान वर्सेस स्टेट कोर्टाचं जे जजमेंट आहे, या जजमेंटनुसार सुद्धा हा गुन्हा दाखल व्हायला हवा. पण DCP मदने साहेब किंवा PI चंद्रकांत चकाटे हे असा गुन्हा दाखल करून घेणार नाहीत. आणि मी कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखणाऱ्यांपैकी आहे, त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा या संबंधाने मी अजून तथ्य पुढे आणावीत. पण ही तथ्य पुढे आणण्यासाठी मी नागपूरला आलेली असतानाच अजून एक घटना घडली आहे ती, आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल, गृहमंत्री फडणवीस साहेब, जर खरंच तुम्हाला कायद्याची चाड असेल तर तुम्ही DCP मदने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा, अजून सेक्शन वाढवा. हे तुम्ही सांगावं लागेल जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर, जर खरंच तुम्हाला निरपेक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर. आणि महत्त्वाचं, देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की याचं राजकारण करू नका. काय फडणवीस साहेब, तुम्ही तर ते एखाद्या मालिकेमध्ये एखाद्या व्यायामचा कसा एखादा डायलॉग फेमस असतो तसा एकच डायलॉग घेऊन बसलात. काही झालं की राजकारण करू नका, राजकारण करू नका, राजकारण करू नका. विसरलात का फडणवीस साहेब? अहो, एका आशिराफ जीवाला, पूजा चव्हाणच्या अब्रूचं मातेरं उधळणारी तुमचीच पार्टी, ज्या मंत्र्याचा राजीनामा तुमच्या पार्टीने मागितला त्याच मंत्र्याला पंक्तीला घेऊन बसणारी तुमचीच पार्टी, तेव्हा कुणी राजकारण केलं? फडणवीस साहेब. काल RSSचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरून काढत टिळक फुले असं कंपॅरिझन सुरू केलं. जिवंत माणसं तर जिवंत माणसं, तुम्ही महापुरुषांना सुद्धा राजकारण करताना सोडत नाही. खरं तर शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढले नाही असं म्हणण्याने टिळकांची उंची कमी होत नाही, टिळकांचं कर्तृत्व कमी होत नाही.
पण जाणीवपूर्वक फुल्यांचे अनुयायी आणि टिळकांचे अनुयायी अशा दोन अनुयायांमध्ये सामाजिक आणि जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न किती सुप्त आणि घाणेरडी इच्छा तुमची आहे की तुम्ही महापुरुषांच्या जीवावर राजकारण करणारे. तुम्ही सांगता आम्हाला राजकारण करायचं नाही. आता अजून एक गोष्ट की या सगळ्यांमध्ये संकेत गाडीच चालवत नव्हता. किती पळवाटा काढाव्यात की संकेत गाडीच चालवत नव्हता. मग संकेतला का बरं त्याच्यामध्ये अडकवावं. तर मी जरा आपल्याला सांगितलं पाहिजे